नर्मदा आरशात पाहते, सासू दुसरी आई. नवऱ्याचा खूप जीव आहे. लग्नाची पूजा मैत्रिणी चिडवतात, देवर फुलं वाहिली, सासू चांगली आहे, कौतुक करते, नवरा रुबाबदार आहे, खूप प्रेम आहे. नवरा वेणीफणी करायचा, लालीला ओळखत नाही. Hello, my beautiful wife. Soup for you. अहो, हे काय आहे? कशासाठी सूप वगैरे करत बसलात तुम्ही? आता सगळा ओटा पसरून ठेवला असेल ना तुम्ही? मी केलं असतं ना सगळं. तुला काळजी करायची काहीच गरज नाहीये. पोटा व्यवस्थित आवरून ठेवलाय मी. ओके, ये. अहो, कशाला करायचं? मी खरंच केलं असतं. नाही, असं कसं? मेहनत करावी लागेल ना. काय की कॉम्पिटिशन खूप तगडी आहे. कॉम्पिटिशन? कशात भाग घेतलाय तुम्ही? एक मिनिट. आता यात काय लिहिलंय? भैरव तुझी किती काळजी घ्यायचा, तुझ्यावर किती प्रेम करायचा, किती जीव लावायचा, तुला त्रास होऊ नये म्हणून खूप जपायचा. सो एक मिनिट. भैरव मला नाही, नर्मदाला जपायचा. हे पास्ट लाईफ मधलं आहे. असू दे. त्याने जे काही केलं ते तुझ्यासाठी केलं ना. झालो मी जेलस. म्हणजे वाटलं की काय माणूस होता यार. त्या काळात जेव्हा बरेचसे नवरे बायकोला किंमत सुद्धा देत नव्हते, विचार सुद्धा करत नव्हते, त्या काळात तो असा वागला. मग झालो मी जेलस. तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? आपली लाईफ त्या दोघांच्या लाईफ पेक्षा खूप वेगळी आहे. नर्मदाने खूप सफर केलंय, अँड फॉर दॅट मॅटर भैरवने सुद्धा. बघ वल्लू, त्या दोघांबद्दल वाईट वाटतंच आहे मला, पण नाही थांबवू शकलो मी स्वतःला. आला मला राग त्या भैरवचा. काय करू? असं वाटलं की माझ्या वल्लरीला तो माझ्यापासून दूर नेतोय. सॉरी. नर्मदाचे लाड भैरव करायचा, वल्लरीचे लाड मनोज करतात. काय? वल्लरीच्या सगळ्या इच्छा कोण पूर्ण करतं? मनोज. वल्लरीला समजून कोण घेतं? मनोज. वल्लरीला सपोर्ट कोण करतं? मनोज. वल्लरीचा वेडेपणा कोण सहन करतं? मनोज. आणि म्हणूनच मी नेहमीच सगळ्यांना मी सौ वल्लरी मनोज भांबरे असं सांगते. कारण जर का माझ्या नावापुढे मनोज भांबरे असं नाव नाही लागलं ना, तर या वल्लरीला काहीच अर्थ नाही. म्हणूनच याच नाही तर पुढच्या सगळ्या जन्मात मला सौ वल्लरी मनोज भांबरेच व्हायचंय. आय लव्ह यू. I love you too. मला माझ्या ज्ञानामुळे जे दिसलंय ते मी सांगतो. नर्मदा आणि वल्लरी या दोघींमध्ये एक समान धागा आहे.
म्हणजे त्या दोघी सारख्या दिसतात, फक्त वल्लरीच्या चेहऱ्यावर एक तीळ आहे आणि नर्मदाच्या तो नाही आहे. नाही, मी दिसण्याबद्दल बोलत नाहीये. मी त्या दोघींच्या मानसिक अवस्थेबद्दल बोलतोय. बाळाची आणि मातृत्वाची ओढ हाच एक समान धागा त्या दोघींमध्ये. म्हणजे गतजन्मी नर्मदाला मातृत्वाची ओढ होती, तर ह्या जन्मी वल्लरीला बाळाची ओढ आहे. मागच्या जन्मी नर्मदाला बाळामुळं खूप यातना सोसाव्या लागल्या, तर या जन्मी वल्लरीला मातृत्व म्हणजे एक मृगजळच आहे जणू. बरोबर बोलताय तुम्ही अण्णा. म्हणजे आत्तापर्यंत वल्लरीने आपल्याला जे जे सांगितलंय सेशन्समध्ये त्यावरून हेच लक्षात येतं की नर्मदा तिच्या बाळासाठी फार वेडीपिशी झाली होती. आपल्या ह्या जन्मातल्या आवडी निवडी सवयी ह्याचे धागेदोरे गतजन्मामध्ये कुठेतरी अडकलेले असतात. वैद्यकीय दृष्ट्या वल्लरी जरी आई होऊ शकत असली तरी नर्मदाच्या अतृप्त इच्छांच्या परिणामामुळे कदाचित वल्लरी कधीच आई होऊ शकणार नाही. अशी भीती मला वाटते. अण्णा काय बोलताय तुम्ही हे? असं जर झालं ना तर वल्लरी नाही सहन करू शकणार. नर्मदामुळे जर वल्लरी आई होऊ शकणार नसेल ना तर ती खरंच सहन करू शकणार नाही. कारण तिला मनापासून आई होण्याची इच्छा आहे. हे असं जर होणार असेल ना तर नर्मदासाठी नाही, आपल्या वल्लरीसाठी आपल्याला या गोष्टींच्या खोल्यात शिरलंच पाहिजे. आपल्याला सत्य काय ते शोधून काढलंच पाहिजे. अण्णा, डॉक्टर, काही झालं तरी आपल्याला सत्य शोधलंच पाहिजे. आय कॅन अंडरस्टँड प्रेरणा, पण आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. या सगळ्याच्या मुळाशी पोचण्याची अशी घाई करून नाही चालणार. बघा, वल्लरींना आपण रोज हिप्नोटाईज केलं तर त्यांच्या मेंदूला ते सहन होणार नाही. सततच्या सेशन्समुळे त्यांच्या या मेंदूवरती विपरीत परिणाम होऊ शकतो. ही त्यातली खूप मोठी रिस्क आहे अँड आय कॅनॉट अफोर्ड दॅट. सो माझं सजेशन असं आहे की किमान पुढचे 2 ते 3 दिवस तरी आपण सेशन करू नये. पण मग याचं उत्तर मिळायला खूप उशीर होईल डॉक्टर. नॉट नेसेसरी. हर्षित, उशीर तेव्हा होईल जेव्हा आपण प्रयत्न थांबवू. आता अनायसे जर हा हेमंत आपल्यापर्यंत पोहोचलेलाच आहे तर मग त्या मार्गाने प्रयत्न करून बघू थोडा. डॉक्टर, हे वल्लरी आणि मनोजला सांगायला हवं ना? नो नो, ॲब्सोल्युटली नॉट अजित. त्या दोघांना हे सांगण्याची अजिबात गरज नाही. मुळात हा हेमंत जो आहे तो त्या भैरवचा मुलगा आहे का नाही हेच आपल्याला माहित नाही. जर तो त्यांचा मुलगा नसेल तर या दोघांना उगाच आशा लागेल आणि त्यांची निराशा होईल. वी शुड अवॉइड दॅट. राजर, आपण एक गोष्ट करू शकतो. आपणच जर त्या मुलाला जाऊन भेटलो तर? करेक्ट ही है, उससे मिलते और उसको ही पूछते हैं नर्मदा उसकी कौन लगती है. नाही, तसं करून चालणार नाही. कारण काही जरी झालं तरी हे प्रकरण खुनाशी निगडीत आहे आणि त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला तर आपली मेहनत वाया जाईल. ॲब्सोल्युटली. अण्णा अगदी बरोबर बोलतात. एक गोष्ट लक्षात घ्या, हे सगळं आपल्या घरात घडत असताना सुद्धा आपल्याला ते समजून घेणं, ते पचवणं खूप अवघड जात होतं. हा हेमंत बाहेरचा मुलगा आहे. त्याला याची काही कल्पनाही नाही, माहितीही नाही. तो कसा रिॲक्ट करेल हे आपल्याला माहित नाही. त्याला आपण फ्रॉड वाटलो तर? त्यापेक्षा
आपण आपल्याला जी माहिती मिळवायची त्याकरता जरा वेगळा विचार करूया. वी नीड अ डिफरंट प्लॅन. डॉक्टर तुम्ही काय बोलताय काही कळत नाही, म्हणजे काही टोटल लागत नाहीये. आय कॅन अंडरस्टँड, बट डोंट वरी. मी तुम्हाला नीट समजावून सांगेन की माझ्या डोक्यात नक्की काय प्लॅन आहे. लाली, लाली बाळा, तूच आहेस ना? मला माहितीये, पण काय करू ग मी? मला खरंच दिसत नाहीयेस तू. कसा संपर्क करायचा आपण? कसं बोलायचं एकमेकींशी? का असं होत असेल? या कुंकवामुळे होत असेल का असं? जर का असं असेल तर मला या कुंकवाची गरज नाही. वल्लरी, काय करत होतीस? वेड लागले का तुला? कुंकू पुसलं तर काय अनर्थ होईल कळतंय ना? आईसोबत काय झालं होतं विसरलीस? प्लीज ना बोलू, नको पुसू हे कुंकू. ते सॉरी, नाही, मी पुन्हा अशी चूक नाही करणार. सॉरी. प्लीज तू चल बाहेर चल. वल्लू, और जब हम उस गांव पहुंचे ना, तो वहाँ पे ऐसी छोटी छोटी गलियाँ थी, छोटे रास्ते थे, ऐसी बस की घर होती. वहाँ से थोड़ा आगे गए तो कुआं था. वीर बोलते ना. हाँ. और वहाँ से थोड़े पैदल हम आगे चले गए तो वहाँ पे एक तालाब था. और वहीं से आगे थोड़ा सा गए तो वहाँ पे था भैरव जीरापुरे का घर. हाँ, एक बड़ा सा आंगन, और राइट साइड पे क्या बोलते हैं उसको, गोटा होता, गोटा. हाँ अजित, बस तू यही ध्यान में रख. हाँ. अजित, हे बघ, मी काही वाक्य लिहिली आहेत, ती वाच बरं. हा. मले तर समजून नाही राहिलं ना बापा. हो. बापा लिहिलंय का? बापा लिहिले नाही. अरे लिहिले ते वाच ना. बाप्पा लिहिले ना. प ला प. अरे हा असतो. हा बाप्पा, मले तर काही समजून नाही राहिलं ना बाप्पा. हा. वाचा ना बाप्पा. हो. अजित, काही नाही म्हणायचं, काही. म्हणजे ह नाही, ई. मला तर काही समजूनच नाही राहिलं बाप्पा. आणि तो जचा उच्चार सुद्धा जरा वेगळा करायचा. त्यांनी काय होईल, त्यांनी भाषा अजून ऑथेंटिक वाटेल. अजित, डॉक्टर सांगतायत ना ते बरोबर आहे. ऐक तू आणि तशीच प्रॅक्टिस कर. कारण काय आहे, जेव्हा केव्हा हर्षित दादा त्या हेमंत बरोबर मीटिंग फिक्स करतील तेव्हा त्या हेमंतला पटलं पाहिजे ना तूही गट्टेवाडीचा आहेस ते. कारण त्याला जर पटलं नाही ना तर आपला प्लॅन सुरू व्हायच्या आधीच फ्लॉप होईल. अजित यार, अपना बैरिंग देखना. मतलब तू अभी जितने उम्र का है ना, थोड़ा ज्यादा बड़ा लगना चाहिए. हाँ, बोलते समय वो तात्या के समय तुमने वो जो आवाज निकाली थी ना, बस वैसी आवाज निकाल. करेक्ट. नाही, त्याची काहीच आवश्यकता नाहीये.
हां, बट यू हॅव टू मेक शुअर की त्या हेमंतला हे पटेल की तुम्ही त्याच्या वडिलांना पर्सनली भेटलायत किंवा त्याच्या वडिलांची जी लाकडाची वखार होती गट्टेवाडीमध्ये ती तुम्ही पाहिली आहेत है ना. हे त्याला पटणं फार महत्वाचं आहे. एकदा का त्याला ते पटलं की मग पुढे जाऊन आपण लाली, नर्मदा आणि ते वडील, त्यांचं नाव भैरव, त्यांच्याबद्दल प्रश्न विचारू शकतो. ओके, मी पुन्हा ट्राय करतो. अरे वा, तुम्ही बी गट्टेवाडीचे आहे का? मी बी तर आहे ना गट्टेवाडीचा. वा वा, तिकडे कुठे राहता भाऊ तुम्ही? म्हणजे आता तिकडे राहत नाही का? तुमचे वडील भैरव म्हणजे आमचे भैरव काका का? हाय का बाप्पा? अरे मी तर ओळखून राहिलो ना त्यांना. त्यांच्या वखारीत पण त्यांनी लिहिले ना, त्यांना आपल्यात म्हणतात. मी हे बघ, तू तुझी वाक्य तयार करू नको, पण जे लिहिलंय ते तरी बोल ना. तू वाच मग, तू वाच. हाय का बाप्पा? अरे मी तर ओळखून राहिलो ना त्यांले. ए तू पण चुकलीस. त्यांले नसतं, त्याईले असतं. इंदू काकी बोलते ऐकत नाहीस का? हे बघ, त्यांले असतं ते. मला मोठा, मला शिकवणारा. ऐकलंयस ना इंदू काकींचं? मग बोल ना नीट. मोठा बिट्टा बोल नको मला. हा, मी आहे मोठा. अजित, डेप्थ कळतीये ना प्रसंगाची? हा कळत. मग कर ना प्रॅक्टिस. आपण दिवसभरही भांडू शकतो. मुद्दा आता तो नाहीये. तू चिडून शांत. तू वा. शांत. मी समजते. मैं लिखता हूँ. ओके. वा, तुम्ही बी गट्टेवाडीचे हाय का? अरे अण्णा, आप कहाँ से गए थे? मी बी तर. या अण्णा या. अण्णा, काम झालं? याच कामासाठी पाठवलं होतं मी अण्णांना. हे घ्या, पटापट खा आणि मला सांगा कसा झालाय स्वयंपाक. सांगतो, पण हे सगळं माझ्या आवडीचं जेवण हे कधी केलंस तू? हे सगळं मी माझ्या लाडक्या नवऱ्यासाठी केलं. हो, पण का? असं काय करताय? रिवॉर्ड आहे तुमचं. रिवॉर्ड कसलं? ते काय ना, एक माणूस कॉम्पिटिशनला उतरला होता. मग तो हे कॉम्पिटिशन जिंकलाय हे सांगायची माझी पद्धत. ये वल्लरी का स्टाईल आहे. ओके, म्हणजे माझी मस्करी सुरू आहे तर. अरे ठीक आहे ना, ठीक आहे. आता तुला माझं प्रेम कळतच नाहीये, त्याला मी काय करणार? एक मिनिट, चिडलात? हे बघा, चिडण्यासारखं काहीच. इकडे बघा आधी, मी काय म्हणते. हे सगळं तुमच्यासाठी केलं. बघा तरी, हे बघा मी काय म्हणतेय, माझं ऐकून तरी घ्या आधी. रागवलात? पण हे सगळं मी तुमच्यासाठी बनवलं ना, मग तुमचा राग गेला पाहिजे. हो का? मग तुला माहिती असेल ना माझा राग कसा जातो ते? नाही, कसा सांगू? हा फोटो बघा. AI च्या मदतीनं आम्ही हा बनवून घेतलाय. आता नर्मदा ही त्या काळात गावात राहणारी स्त्री, म्हणजे ती नऊवारी साडी तर नेसत असणारच, बरोबर? म्हणूनच नर्मदाच्या जवळपास जाणारा नऊवारी साडीतला हा असा फोटो आम्ही बनवून घेतला. वल्लरी त्यात बऱ्यापैकी नर्मदासारखीच दिसतात. हा, पण हा फोटो इतक्यात दाखवायचा नाही.
हा हुकमाचा एक्का आहे आपला. पण हा फोटो बघितला की तो हेमंत त्याच्या आईला नक्की ओळखेल. वा डॉक्टर, सॉलिड आयडिया आहे तुमची. हा पण हा बॅकअप प्लॅन आहे. म्हणजे अजित, तुम्ही आणि प्रेरणा, तुम्ही दोघांनी बोलताना कितीही चुका केल्यात तरी हा फोटो आपलं काम करणार म्हणजे करणार.